आजची जी आपली राईड आहे ना, ही टाईम मिसमॅनेजमेंटचा एक उत्तम उदाहरण आहे. तर ह्याला तर तुम्ही ओळखतात, हे आपले नवीन रायडर आणि ही त्यांची गुड मॉर्निंग मंडळी अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल द चेझिंग वीकेंड्स. आज आहे नवीन वीकेंड आणि आपण निघालो एका नव्या कोरा राईडला. मी ऑलरेडी मीरा रोड क्रॉस केलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे टुवर्ड्स म्हणजे वापी साईडला. आम्ही वापीला नाही जातो, आम्ही वापीच्या आधी एक आपलं ब्रेकफास्ट स्पॉट आहे तिथे. जे जुने रायडर्स आहे ना त्यांना लगेच माहिती पडणार की तो ब्रेकफास्ट पॉईंट कुठचा आहे. आणि जे नवीन रायडर आहे, guys, stay tuned and you'll get to know what is the exact location or the place where we are heading to. तर मग जास्त काही न बोलता आणि करता आपण डायरेक्ट निघतो आहे. तर मी माझ्या घरापासून निघालो आहे. 20-22 किलोमीटर झाले मला राईड करून. आधीच 6:30 वाजता निघालो मी. आणि माझ्याबरोबर आज नरेंद्र आहे, जो लास्ट राईडला पण होता. तुम्ही जर ती लास्ट राईड बघितली नसाल तर इथे मी तुम्हाला आय बटनमध्ये ती लिंक टाकतो, ती बघा. आणि नरेंद्रबरोबर आमच्याबरोबर अजून आमचा एक रायडर OP जॉईन झाला आहे. त्यांची नवी कोरी एनफिल्ड आहे 350 आणि ही वॉन्टेड टू टेक राईड ऑन द बाईक. तर मग आम्ही त्यांना पण बोललं की चला तुम्ही पण जॉईन करा मला आणि जस्ट हॅव अ लुक ॲट हाऊ द राईड हॅपन्स. तर बोललं चला ठीक आहे. आणि ही हॅज जॉईन्ड अस टुडे. मी आता मध्ये कुठे थांबणार नाही आहे. आम्ही डायरेक्ट त्या ब्रेकफास्ट पॉईंटला थांबू. मध्ये कुठे चहा प्यायला असं काय थांबणार नाही, कारण की मग ऑलरेडी लेट झाला आहे आम्हाला. इथून आम्हाला तो स्पॉट आहे अराऊंड 1.5 hours, दॅट इज अराऊंड 80-90 ऑड किलोमीटर्स. तर मग कशाला मध्ये मध्ये थांबून ती लिंक तोडायची. डायरेक्ट आपण तिकडेच भेटूया आणि तिकडेच ब्रेकफास्ट करूया मग. ठीक आहे. मग सर्वांना मी तुम्हाला तिथेच भेटवतो, पण तत्पूर्वी आपण इकडची मजा घेऊया. चला. आजची जी आपली राईड आहे ना, ही टाईम मिसमॅनेजमेंटचा एक उत्तम उदाहरण आहे. झालं असं आहे की ही राईड ॲक्च्युली प्लॅन्ड होती 1 आठवड्यापूर्वी. तर मग सगळी प्रिपरेशन्स आधी व्हायला पाहिजे होती माझी. हां, ही गोष्ट माझीच आहे. तर सगळं मी रेडी करून ठेवलं. म्हणजे माझी बॅग सगळी ऑलरेडीच रेडी होती. पण ड्रोन चार्ज नव्हता, बिकॉज लास्ट टाईम जो आपण आपला ड्रोन उडवलो ना त्यानंतर मी त्याला चार्ज नाही केलेलं. तर ते एक. दुसरं DJI कॅमेराला मी बॅटरी चार्ज नाही केला. 2. गेअर अप, मोटर रायडिंग गेअर जो आहे आपला, त्याला मी काढून ठेवलं नव्हतं. हे 3. आणि आज निघायचं आहे तर मी सगळ्या गोष्टी कालवर टाकलेल्या की बाबा सगळं मी म्हणजे बोलतो ना आदल्या दिवशी करीन आणि सगळं रेडी करीन की पेट्रोल भरून ठेवीन, ड्रोन चार्ज करून ठेवीन, DJI कॅमेराच्या बॅटरी चार्ज करून ठेवीन. हे झालंच नाही, कारण की काल माझ्या मुलीचा 9th month बर्थडे होता. तर सगळे आम्ही त्या सेलिब्रेशनमध्ये एकदम बिझी झालो. काल रात्री घाईघाईमध्ये मी माझा ड्रोन आणि मी माझी DJIची बॅटरी चार्ज केल्या. ओके. तर ते मेन काम मी केलं. दुसरं, आमचं निघायचा टाईम होता 6 वाजता आणि आम्ही निघालो आहे 6:30 काय 6:45 वाजता. कारण की लेट माझ्यामुळे झाला. मी उठलो 5:30-6:45ला. माझा टायमिंग, माझा वेकअप कॉल होता 5 o'clockचा. थोडं उशीर झाला तर मग मी माझा कॅमेरा हेल्मेटला माउंट नाही केला, काहीच नाही केलं. असंच निघालो फटाफट. कारण की पहिला आपण आपल्या जे रायडर्स आहेत त्यांना पहिले भेटूया, त्यांच्याशी गप्पा मारूया थोडं. एक पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत भेटायचं, कारण की सगळे एकत्रच भेटणार नव्हते. पहिलं मी इथून निघणार हब मॉलच्या इकडे, मला नरेंद्र भेटणार आणि नरेंद्र आणि आम्ही देवीपाटापर्यंत जाणार आणि देवीपाटाला आमचा तिसरा रायडर आम्हाला भेटणार. तर तिथे जाऊन आम्ही हे सगळं मी त्याला तिथे सेटअप करणार होतो. आता झालं काय की
तिथे जाईपर्यंत म्हणजे नरेंद्रला भेटलो आणि पुढे जाईपर्यंत माझी गाडी लागली रिझर्वला. आता रिझर्वला लागली तर मला पहिला पेट्रोल पंप शोधायला लागणार आहे. तर पेट्रोल पंप शोधेपर्यंत मला वेळ झाला. मग आम्ही ते पेट्रोल पंप शोधेपर्यंत आम्ही बोरिवलीचं टोल नाका क्रॉस केलं. तर असं सगळं झालं की प्रिपरेशनमध्ये बोलतो डोक्यात असूनही काहीच नाही केलेली. हे सगळं एकदम आदल्या रात्री आणि एकदम बोलतो ना एकदम लास्ट मोमेंटला मी ठेवलं. तर दिस इज टाईम मिसमॅनेजमेंटचं एक असं उदाहरण. सो whoever riding new, old and those who are like advanced, त्यांनी हे सगळं लक्षात ठेवा काय की माझ्यासारखी चूक नको करू. दिस इज द फर्स्ट अँड लास्ट टाईम वॉट दॅट आय विल बी डुईंग इट. लास्ट टाईम जी मी राईड केली ना त्याच्यामध्ये असं काहीच झालं नव्हतं. मी एकदम फुल प्लॅन्ड होतो त्या राईडला. हे काय मध्ये अचानक हे काय स्पीड आहे. तर लास्ट राईडला मी फुल प्लॅन्ड होतो बिकॉज आय वॉज रायडिंग आफ्टर व्हेरी व्हेरी लाँग टाईम. पण आता ही राईड आहे ना मी थोडी टेकन फॉर ग्रांटेड अशी घेतली, विच आय विल नॉट डू दॅट मिस्टेक अगेन. लॉंग स्टोरी बिंग शॉर्ट, टाईम मिसमॅनेजमेंटचं एक अतिउत्तम असं उदाहरण. सो नाव लेट्स कंटिन्यू टू आवर राईड. तर टाईम झाला आहे 8 आणि आता आम्ही फाउंटन क्रॉस करणार आहोत. इथून हा फाउंटन झाला हां, आणि तिथून मग आम्ही डायरेक्ट कंटिन्यू स्ट्रेट करणार आहोत. आम्ही ॲक्च्युली थांबणार नाही कुठे. प्लॅन होता आधी थांबायचा, एक हलकीशी चहा घ्यायची आणि जस्ट 10 मिनिट्सचा ब्रेक अँड अगेन कंटिन्यू. बट तो जो लेट केला ना मी त्या 30-40 मिनिट्सचा, ते बघून आम्ही विचार केला की नको आपण डायरेक्टच जाऊया. आणि आपला जो स्पॉट आहे ब्रेकफास्ट स्पॉटला तिकडे, ॲक्च्युली त्याला आम्ही सांगतो नाव, सगळ्यांना माहिती असेल जे रायडिंग करतात. वापी साईडला जाताना एकच आपला मेन ब्रेकफास्ट स्पॉट लागतो, तो आहे हॉटेल अहुरा. तर आम्ही आज तिथे चाललो आहोत ब्रेकफास्ट करायला. पण आता तुमच्या डोक्यात विचारायला असेल की हा माणूस हा तर शनिवारचा उपवास करतो. लास्ट ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर हां, पण आज नाही करणार आहे. नॉट बिकॉज आय एम गोईंग टू अहुरा आणि तिकडे काय असं मस्त मस्त खायला भेटतं, नॉट बिकॉज ऑफ दॅट. जस्ट मी घरी विचारलं तर बोले की असा काय प्रॉब्लेम नाही आहे, तू आज उपवास नाही केला तरी चालेल. तर वी 3 आर गोईंग टू एन्जॉय द ब्रेकफास्ट टुडे. आणि आता तुम्हाला एक पॅटर्न दिसलं की मी चालतो आहे, पण माझ्या पुढे एक बाईक आहे ही एनफिल्ड, ती सतत आहे इकडे. जस्ट बिकॉज तो आमचा आजचा 3rd रायडर आहे नवीन. आणि आमचा स्ट्रक्चर आजचा असा आहे की नरेंद्र इज हेडिंग, आर न्यू रायडर इज इन द मिडल अँड आय एम ऑन द टेल. कारण की मला डेस्टिनेशन माहिती आहे, नरेंद्रला माहिती आहे, पण मला हे माहिती नाही की त्यांना माहिती आहे की नाही. तर जस्ट टू बी कॉशियस आम्ही तसं चाललो आहे. आणि वी आर एन्जॉईंग. वी डोंट वॉन्ट टू राईड इन अ हरी की जायचं आहे फटाफट राईड करायला आणि पर पार्टीवर नाही. इट्स आवर वीकेंड. वी आर गोइंग टू एन्जॉय आवर वीकेंड इन दिस वीक. स्लो जायचं, आरामात जायचं. आणि कारण की डेस्टिनेशन पण काय हार्डली 110-120 किलोमीटर्स आहे वन वे. तर आम्ही जाऊन लगेच येऊ पण शकतो. टचडाऊन नाही करायचं आम्हाला. आम्ही तिथे ब्रेकफास्ट करणार आहोत आणि तिथे बसून थोडा एक विचार करणार की आता इथून लगेच निघायचं की थोडा कुठे एक असा एक पॉईंट एक्सप्लोर करूया आपण तिकडे आजूबाजूला, जिथे जाऊन थोडा बोलतो चिल करू शकतो. ॲक्च्युली प्लॅन असा नाही की पहिला ब्रेकफास्ट करायचा, पहिलं तिकडे जायचं, त्या तो स्पॉट शोधायचा, तिकडे चिल करायचं आणि मग येऊन परत ब्रेकफास्ट करायचं, किंवा पहिलं ब्रेकफास्ट करायचं आणि मग तो स्पॉट शोधायचा. दॅट इज द क्वेश्चन विच विल टेक अ कॉल वेन वी रीच अहुरा. ठीक आहे, तुम्ही आता माझी खूप अशी बडबड ऐकली, तर आता मी माझी बडबड बंद करतो आणि तुम्ही राईड एन्जॉय करा. वेदर बघता आहे काय? हा ॲक्च्युली वेदर आहे. लास्ट टाईम काहीच नव्हतं. मी सगळं लास्ट टाईमला कम्पेअर करणार, कारण की मी लास्ट टाईम इतका प्रिपेअर होऊन गेलो आणि पावसाचा एक थेंब नाही पडला. आणि आज बघा असं ढगाळ वातावरण आहे. आणि एकच पॉईंट आहे, मला एकच अशी भीती आहे की मी आज ड्रोन उडवू की नको. मी हे कॅप्चर करतो आणि इंस्टाग्रामला एक स्टोरी अपलोड करतो
की या वेदरमध्ये ड्रोन उडवायचा की नाही. तर मग तुम्ही कमेंट करा त्याच्यावर. आता थोडा वेळ मी हेड करतोय आणि मध्ये आपले थर्ड रायडर ओपी आणि पाठी नरेंद्र आहे. तर चलो, इतकी मजा येते ना राईड करायला. आता बघा मी आता हेड करतोय, आपले नवीन रायडर जे आहे ते मध्ये आहे आणि नरेंद्र टेलवर आहे. आणि इतकं मध्ये बोलतो ना, इतकं मस्त वाटतं, इतकं सुकून वाटतं मला की यार घरी तू शनिवारी पडून राहणार आहे, टी व्ही बघणार, काय करणार नाही. एकदम तो सॅटर्डे तो प्रोडक्टिव्ह घालवायचा असतो, तो तुम्ही असा व्यर्थ घालवतात. त्यापेक्षा मला आता असा हा सॅटर्डे स्पेंड केलेला खूप आवडतो आहे. आणि कदाचित असे सॅटर्डे आमचे नेहमी जाऊ आणि घरातून परमिशन मिळो आम्हा सर्वांना जे जे रायडिंग करतात ते. आपल्या एका गोष्टीवर बोललं झालं नाही आहे. जे मला ओळखतात आधीपासून, जे माझे सबस्क्रायबर आहे किंवा माझे फ्रेंड्स आहे, माझी फॅमिली आहे यूट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर, त्यांना प्रश्न पडला असेल की ह्याचं चॅनलचं नाव सागर सावंत ब्लॉग्स किंवा असं सागर सावंत असं होतं. चला नरेंद्र पुढं निघाला, ठीक आहे. आता हिने नाव हे चेजिंग वीकेंड्स असं का ठेवलं, त्या पाठीला एक कारण आहे. नॉट बिकॉज हे नाव खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं मला आणि सतत हा माणूस नाव चेंज करत असतो की कधी सॅजीएस किंवा सागर सावंत ब्लॉग्स किंवा आता हे चेजिंग वीकेंड्स, तसं नाही आहे. ह्याच्या पाठी ॲक्च्युली एक कारण आहे की आय एम अ कॉर्पोरेट पर्सन. मी मंडे टू फ्रायडे एका इव्हेंट कंपनीमध्ये काम करतो आणि मला जो टाईम भेटतो हे सर्व रायडिंग करण्यासाठी किंवा मोटो ब्लॉगिंग किंवा असंच म्हणजे फॅमिलीबरोबर एन्जॉय करायला, तो मला भेटतो फक्त विकेंडला. तर मी हे विचार केलं की जर मी माझी मजा विकेंडलाच करतो, सॅटर्डे अँड संडे विथ माय फॅमिली और विथ माय फ्रेंड्स ऑन ॲज माय रायडिंग पार्टनर्स, तर नाव पण माझ्या चॅनलचं असंच काहीतरी असायला पाहिजे विच पीपल शुड रिलेट टू. मंडळी, तुम्ही एक नोटीस केलं आहे का, आम्ही सुसाट चालवतो इकडे या रस्त्यावर, जो मुंबई वापीचा रस्ता आहे ना त्याच्यावर, आणि ते जरा पण ट्रॅफिक नाही आहे बघा. म्हणजे मी 80-100 अशा स्पीडवर आहोत आणि मस्त रस्ता आहे, नो ट्रॅफिक ॲट ऑल. नाही तर या रस्त्यावर बाबा 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 इतकं ट्रॅफिक असतं की माणूस 2 ते 3 तास असाच अडकून असतो. पण आज बघा ना, इथे ट्रॅफिक आहे ना इथे ट्रॅफिक आहे. अरे वा, मजा आहे आमची. पण हवा एकदम जोरात आहे, म्हणजे बाईक आहे ना अशी होते. नॉट बिकॉज इट इज ऑन 80-100 किलोमीटर, बट विंड ज्या स्पीडने चालते ना त्याच्यामुळे माझी गाडी अशी वॉबल होते. तर लेट्स ट्राय टू मेंटेन अ गुड स्पीड वेअर आय कॅन कंट्रोल माय बाईक. द सायकल एन्थुझियास्ट सगळे निघाले का मस्त त्यांच्या सायकल राईडला. इथे काय डेस्टिनेशन आहे मला माहीत नाही, जिथे या लोकांनी टर्न घेतात आहे. जर काय माहिती असेल तर सांगा इथे काय बघणार काय, तर मी नेक्स्ट टाईम ट्राय करू बाईक घेऊन इथे यायला. आता चारोटी टोल हा जवळपासच आहे, म्हणजे बघा टोल प्लाझा लिहिलं आहे, तोच असायला हवा. हां, चारोटी टोल नाका. तर आता इथून आपला ब्रेकफास्ट पॉईंट जो आहे ना तो जास्त लांब नाही आहे. वी हॅव ॲक्च्युली कवर्ड लाईक अराउंड 91-92% ऑफ आर राईड. इथे फुल जॅम केलं होतं या लोकांनी. थोडा वेळ थांबतो आम्ही इथे. चला मंडळी, छोटासा ब्रेक, सुसू ब्रेक. आता इथून निघूया आणि हार्डली 15 मिनटावर आपलं ब्रेकफास्ट स्पॉट. लगेच निघूया आणि मग
भेटूया तिकडे. तर ते आता छोट्या ब्रेकनंतर आपण आपली राईड पुन्हा कंटिन्यू केली आहे आणि आता इथून आपण 90 to 93% तरी कवर केलेलं आहे आणि हार्डली काही 5 ते 10 असे ऑड किलोमीटर्स उरले आहे. तर मग आता तिकडेच आपण भेटूया. तर अशी आपली एक राईड आता आपण कंप्लीट करतोय. पण त्याआधी सांगतो की अहुराच्या नंतर आम्ही एका हिडन स्पॉटला, ॲक्च्युली हिडन स्पॉटच आहे कारण की आम्ही शोधून विचारत आलो लोकांना. तर इथे एक कुर्जे डॅम नावाची एक जागा आहे. तिथेच जायला जागा हे नाही आहे, ते दिसतं तुम्हाला तिथे वरती. इथून चढून तुम्हाला तो डॅम दिसेल आणि इथून असा रस्ता केला ना, तो डॅमच्या इकडे जातो. पण तो डॅम आता बंद आहे काही कारणामुळे, म्हणून आम्ही इथून ड्रोन फ्लाय केला. पहिला आपण सगळ्यांना भेटूया. तर ह्याला तर तुम्ही ओळखतात, हे आपले नवीन रायडर आणि ही त्यांची नवीन राईड क्लासिक 350 आहे. हे आताच घेतले ना तुम्ही पण? हो, हा. जानेवारीमध्ये. तर हाऊस द एक्सपिरियन्स सुपर राईडचा आणि बाईकचा पण? सुपर, मस्त मजा आली. हलका हलका मध्ये पाऊस पण मिळाला आणि स्मूथ राईड होती, तेवढं ट्रॅफिक नव्हतं, त्यामुळे मजा आली. हो. एन्जॉय. तर अशा या आपल्या 3 बाईक्स आहे. ही माझी एनफिल्ड, नरेंद्रची अपाचे 310 RR आणि आपली नवीन क्लासिक 350. तर अशा आम्ही या 3 बाईक्स घेऊन आलोय आणि आजची जी राईड होती ती खूप चांगली होती. आम्हाला ट्रॅफिक जरा पण नाही मिळालं, चांगली पळवायला भेटली आहे, चांगली कॉर्नरिंग पण केली, चांगला नाश्ता पण केला आणि एक चांगला हिडन स्पॉट पण शोधून काढलाय. तर असेच व्लॉग्स आम्ही पुढे पण बनवत राहू ऑन द वीकेंड्स. दॅट रिझन माझ्या ब्लॉगचं नाव आहे चेझिंग वीकेंड्स. तर आता हा ब्लॉग आपण इथून एंड करूया. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि डू वॉच फॉर मोर सच व्हिडिओज. ठीक आहे, चला, बाय बाय.